नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज. पाहुयात दिवसभरातील ठळक घडामोडी. पुणे नाशिक महामार्गावर मोशी टोलनाक्याजवळील युवराज गार्डन हॉटेलमध्ये रिपब्लिकन पक्षाचे पदाधिकारी अनिल मारुती गोळे उर्फ मोरे यांच्या निर्गुण हत्या प्रकरणाचा छडा लावण्यात भोसरी MIDC पोलीस ठाण्याच्या तपास पथकाला यश आले आहे. पोलिसांनी तांत्रिक विश्लेषण आणि गोपनीय बातमीदारांच्या मदतीनं या गुन्ह्यातील 4 मुख्य आरोपींना अटक केली आहे. 13 मे 2026 रोजी रात्री 9:30च्या सुमारास अज्ञात हल्लेखोरांनी मोशी टोलनाक्याजवळील युवराज गार्डन हॉटेलमध्ये अनिल मारुती गोळे उर्फ मोरे यांच्यावर चाकूने सपासप वार करून त्यांचा खून केला होता. या प्रकरणी नागनाथ कुंडलिक चाटे राहणार हापसे वस्ती कुरुळी तालुका खेड यांनी भोसरी MIDCच्या पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. त्यानुसार पोलिसांनी आर्म ॲक्ट आणि महाराष्ट्र पोलीस अधिनियमातील विविध कलमान्वये खुनाचा गुन्हा दाखल केला होता. तांत्रिक विश्लेषण आणि खबऱ्यांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी 15 मे 2026 रोजी 4 आरोपींना अटक केली. नागेश लक्ष्मण काळे वय 29 राहणार शांतीनगर वसाहत भोसरी, अजय सर्जेराव गायकवाड वय 20 राहणार शांतीनगर वसाहत भोसरी, अजय सिकंदर आव्हाड वय 27 राहणार शांतीनगर वसाहत भोसरी, दत्ता चत्रभुज शिंगारे वय 30 राहणार आंबेडकर वसाहत लांडेवाडी भोसरी यांना अटक करण्यात आली आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपींना न्यायालयाने 25 मे 2026 पर्यंत पोलीस कोठडी सुनावली. या गुन्ह्यातील 5वा आणि मुख्य आरोपी नितीन दिगंबर धोत्रे राहणार भोसरी हा अद्याप फरार असून त्याचा शोध घेण्यासाठी पोलिसांची वेगवेगळी तपास पथके रवाना करण्यात आली आहेत. खेड तालुक्यात सुरू असलेल्या एका जुगाराच्या क्लबवर मोठी कारवाई झाली होती. याबाबतच्या तक्रारी अनिल गोळे उर्फ मोरे यांनी दिल्याचा संशय होता. त्यातून अनिल मोरे उर्फ गोळे आणि नितीन धोत्रे यांच्यात वाद झाले होते. त्यातूनच ही हत्या घडवण्यात आल्याचा संशय आहे. तर भोसरी MIDC पोलीस अधिक तपास करत आहेत. 23 वर्षीय विवाहिता आपल्या 4 वर्षांच्या लहान बाळासह अचानक बेपत्ता झाल्याची घटना पुणे नाशिक महामार्गावर संतोषनगर येथील नीलम हॉटेल वाकी तालुका खेड येथे घडली आहे. या प्रकरणी या विवाहितेच्या पतीने चाकण उत्तर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. नीलम सुभाष कुसाळे वय 23 व 4 वर्षांचा चिमुरडा सौरव कुसाळे अशी बेपत्ता झालेल्या मायलेकांची नावे आहेत. सुभाष कुसाळे राहणार नेमगाव महाळुंगे तालुका शिरूर हे आपली पत्नी आणि मुलासह सासूरवाडीला वारुळवाडी नारायणगाव येथे गेले होते. तेथून परत येत असताना संतोषनगर येथील निलेश हॉटेलमध्ये जेवण करण्यासाठी थांबले. जेवण करून पती जवळील पान टपरीवरून मुलाला खाऊ घेण्यासाठी गेला होता. मात्र मुलांसाठी खाऊ घेऊन परत आल्यानंतर पत्नी नीलम आणि मुलगा सौरभ हे तिथे दिसले नाहीत. आजूबाजूला शोध घेतला परंतु ते मिळून आले नाहीत. त्यानंतर या परिसरातील नातेवाईक यांच्याकडे चौकशी केली परंतु पत्नी आणि मुलाचा काही एक तपास लागला नाही. त्यानंतर त्यांनी चाकण उत्तर पोलीस स्टेशन येथे तक्रार दाखल केली. चाकणमधील कातकरी वस्तीवरील 14 वर्षीय अल्पवयीन मुलीचा आकस्मिक मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. लक्ष्मी सुरेश मुकणे वय 14 राहणार कातकरी वस्ती चाकण असे मृत्यू झालेल्या अल्पवयीन मुलीचे नाव आहे. या प्रकरणी यशवंतराव चव्हाण हॉस्पिटल पिंपरी येथील डॉक्टर सुजित यांनी चाकण उत्तर पोलीस ठाण्याला याबाबतची माहिती कळवली आहे. लक्ष्मी मुकणे वय 14 हिला राहत्या घरात सकाळपासून पोटात अत्यंत वेदना होत होत्या. तिला जवळील रुग्णालयात उपचार घेऊन सायंकाळी घरी नेण्यात आले. मात्र त्यानंतर तिला अचानक फिट आली आणि ती बेशुद्ध झाली. तत्काळ पुढील उपचारासाठी तिला चाकण येथे एका खासगी रुग्णालयात आणले असता डॉक्टरांनी तिचा मृत्यू झाल्याचं सांगितलं. तर पुढील तपास चाकण उत्तर पोलीस करत आहेत. महाळुंगे येथील एका प्रसिद्ध मिसळ केंद्राच्या जवळ मोकळ्या जागेत असलेल्या पानटपरीत अंमली पदार्थांची विक्री होत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. पोलिसांनी या ठिकाणी छापा टाकून सुमारे 37,550 रुपये किमतीचा गांजा जप्त केला असून एका ज्येष्ठ नागरिकाला या प्रकरणी ताब्यात घेतलं आहे. या प्रकरणी दक्षिण महाळुंगे MIDC पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी गहिनीनाथ लक्ष्मण जोशी वय 60 राहणार सद्गुरू मिसळजवळ महाळुंगे तालुका खेड जिल्हा पुणे या आरोपीला अटक केली आहे. महाळुंगे येथील सद्गुरू मिसळच्या जवळील एका मोकळ्या जागेत असलेल्या पानटपरीमध्ये आरोपी अंमली पदार्थ बाळगून असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. पोलिसांनी त्या ठिकाणी छापा टाकला असता आरोपीच्या ताब्यातून 751 ग्रॅम वजनाचा गांजा नावाचा अंमली पदार्थ मिळून आला. हा सर्व मुद्देमाल जप्त करण्यात आला असून आरोपीविरुद्ध कायदेशीर कारवाई सुरू आहे. पतीसोबत वाद झाल्यानंतर स्वतःचे आधार कार्ड आणि महत्त्वाची कागदपत्रे आणण्यासाठी गेलेल्या विवाहितेसह तिच्या वडिलांना जावयाने आणि त्याच्या भावाने मिळून कुकर आणि लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केल्याची संतापजनक घटना खेड तालुक्यातील वासुली येथे घडली आहे. या संदर्भात उत्तर महाळुंगे पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला असून तात्याराव बाबाराव तायडे वय 48 राहणार वासुली फाटा मूळ राहणार वाशिम यांनी या प्रकरणी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी त्यांचे जावई रवी धर्माजी सावळे आणि अतुल धर्माजी सावळे दोघेही राहणार वासुली तालुका खेड यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. जावयाने घरातील कुकर हातात घेऊन फिर्यादीच्या डोक्यात मारून गंभीर दुखापत केली तर दुसऱ्या आरोपीने लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली.
खेड तालुक्यात महसूल विभागाच्या अखत्यारीत पुरवठा विभागामार्फत 194 स्वस्त धान्य दुकानातून उच्च उत्पन्न गटातील रेशन कार्डावर धान्य घेणाऱ्या 10,847 जणांना 7 मे पासून स्वस्त धान्य दुकानदारामार्फत धान्य बंद करण्याबाबत नोटिसा पाठवण्यात आल्या. तसेच खुलासा मागण्यात आल्याची माहिती तहसीलदार प्रशांत बेडसे यांनी दिली. रेशन कार्डावर धान्य बंद का करण्यात येऊ नये याबाबत खुलासा करण्याच्या नोटिसीमुळे मोफत धान्य घेणाऱ्यांचे चांगलेच धाबे दणाणले आहेत. तालुक्यात उच्चतम उत्पन्न असणाऱ्या ITR स्वतःच्या नावे समकक्ष व्यावसायिक फर्म, टॅक्स भरणारे रेशन कार्डवर नावे कुटुंबातील व्यक्ती यांचा शोध घेण्यात आलाय. त्यांचे रेशनिंगवरील धान्य बंद करण्याबाबत नोटिसा पाठवण्यात आल्या. 60 जणांनी खुलासे सादर केल्याची माहिती पुरवठा निरीक्षक महादेव कुंभार यांनी दिली आहे. तालुक्यात 194 स्वस्त धान्य दुकानातून 3,04,811 लाभार्थी स्वस्त धान्याचा लाभ घेत आहेत. ईद सणाच्या पार्श्वभूमीवर राजगुरुनगर शहरातून रूट मार्च काढण्यात आला. गेले 2 दिवस पोलिसांनी शहरातील रस्त्यावर पार्किंग केलेल्या दुचाकीची तपासणी करून फॅन्सी नंबर असलेल्या बिगर नंबरच्या दुचाकी पकडून दंडात्मक कारवाईचा धडका लावला होता. गुरुवार दिनांक 28 मे रोजी मुस्लिम बांधवांच्या बकरी ईद सणाच्या निमित्ताने संपूर्ण शहरातून पोलिसांनी रूट मार्च काढला होता. भारत निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार महाराष्ट्र राज्यात राबवण्यात येणाऱ्या मतदार यादी पुनर्निरीक्षण कार्यक्रम 197 खेड आळंदी विधानसभा मतदारसंघातील मतदार यादी फेर तपासणीचे काम वेगाने सुरू असून आतापर्यंत सुमारे 62.49% काम पूर्ण झाल्याची माहिती तहसीलदार प्रशांत बेडसे यांनी दिली. खेड तालुक्यातील एकूण 3,84,445 मतदारापैकी 2,40,258 मतदारांची पडताळणी पूर्ण झाली आहे. मतदार यादीतील मतदारांचे अस्पष्ट छायाचित्रे, नावातील चुका, नोंदी इतर त्रुटी दुरुस्त करण्यात येत आहेत. हजारो मतदारांची दुबार नावे यादीत आढळून आली असून अशा मतदारांची मतदान केंद्रनिहाय पडताळणी करण्यात येत असून अशा मतदारांशी थेट संपर्क करून खात्री करण्यात येत आहे. प्रशासनाने स्पष्ट केले आहे, ज्या मतदारांचे मॅपिंग होणार नाही त्यांची नावे मतदार यादीतून वगळली जाण्याची शक्यता आहे. 2002च्या यादीत नाव नसलेल्या मतदारांनी संबंधित ठिकाणच्या नोंदींचा पुरावा सादर करणे आवश्यक आहे. सध्या संपूर्ण देशात जनगणनेचं काम सुरू आहे. याच जनगणनेच्या कामासाठी खेड तालुक्याच्या जवळील मावळातील अहिरुडे गावाकडे मोटारसायकलवरून जाणाऱ्या एका महिला प्रगणक शिक्षिकेच्या मोटारसायकलला भरधाव वेगात जाणाऱ्या एका कंटेनरने जोरात धडक दिली. धडक इतकी जोरदार होती की या भीषण धडकेत जनगणना प्रगणक शिक्षिकेचा जागीच मृत्यू झालाय. ही घटना जुन्या मुंबई-पुणे राष्ट्रीय महामार्गावर कानेफाटा येथे बुधवारी सकाळी 10:30च्या सुमारास घडली. दीपाली सुजित तांबे वय 50 सध्या राहणार तानाजीनगर चिंचवड पुणे, मूळ राहणार मंचर असे अपघातात मृत्यू झालेल्या जनगणना प्रगणक शिक्षिकेचे नाव आहे. खेड तालुक्यात जनगणनेच्या कामाला अनुपस्थित राहिलेल्या 9 शिक्षकांविरोधात फौजदारी गुन्हे दाखल करण्याबाबत तहसीलदार कार्यालयाने खेड पोलीस ठाण्याला पत्र दिले. जनगणनेसारख्या महत्त्वाच्या कामाला प्राधान्य न देणाऱ्या शिक्षकांमध्ये पती-पत्नीचाही समावेश असल्याने शिक्षण क्षेत्रात खळबळ उडाली आहे. खेड तालुक्यात जनगणना प्रक्रियेसाठी दांडी मारणाऱ्या 9 शिक्षकांविरोधात प्रशासनाने कठोर भूमिका घेतली आहे. संबंधित शिक्षकांविरोधात फौजदारी गुन्हे दाखल करण्यासाठी खेड पोलीस ठाण्याला पत्र दिल्याची माहिती समोर आली आहे. जनगणनेसारख्या महत्त्वाच्या शासकीय कामाला प्राधान्य न दिल्याचा ठपका संबंधित शिक्षकावर ठेवण्यात आला असून खेड तालुक्यात जनगणनेला दांडी, पती-पत्नीसह 9 शिक्षकांवर कारवाई होणार आहे. भामासखेड प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसनासंदर्भात आमदार बाबाजी काळे यांच्या मार्गदर्शनाखाली पंचायत समिती सदस्य सारिका अर्जुन गोगावले व भामा आणि चासकमान प्रकल्पग्रस्तांच्या शेतकरी प्रतिनिधींनी अपर जिल्हाधिकारी सतीश राऊत व पुनर्वसन अधिकारी स्वप्नील मोरे यांची पुणे जिल्हाधिकारी कार्यालयात भेट घेऊन विविध मागण्यांसंदर्भात सविस्तर चर्चा केली. उच्च न्यायालयाच्या निकालाप्रमाणे 65% रक्कम भरलेल्या 388 खातेदारांना पर्यायी शेतजमीन अथवा लाभ क्षेत्रातील जमिनीच्या चालू बाजारभावाच्या पटीत रक्कम देऊन पुनर्वसन करावे. नव्याने 16/2ची नोटीस मिळालेल्या 160 खातेदारांना 65% रकमेची चलने भरू घेऊन पुनर्वसनास पात्र ठरवणे. मोफत पाणी परवाने व प्रकल्पग्रस्त दाखले आणि प्रत्येक धरणग्रस्त गावामध्ये बुडीत बंधारे मंजूर करून त्यास अनुदान मिळावे अशी मागणी करण्यात आल्याचे सत्यवान नवले, LB तनपुरे, BK कदम, स्वप्नील लेवले, गणेश जाधव, तुकाराम नवले, आकाश बोंबले यांनी सांगितले. स्थळ पाहणी न करता प्रभाग रचनेत बदल, राक्षेवाडी ग्रामपंचायतीला महिलांनी ठोकले टाळे. ग्रामसेवक, तलाठी व सर्कल यांनी कोणतीही स्थळ पाहणी न करता आणि ग्रामस्थांना विश्वासात न घेता
राक्षवाडी तालुका खेड येथील प्रभाग रचनेत फेरबदल केले. या फेरबदलांना विरोध करत ग्रामसभेत हे बदल रद्द करण्याचा ठराव मांडण्यात आला आणि तो एकमताने पारित करण्यात आला. तसेच ग्रामसभा संपल्यानंतर संतप्त ग्रामस्थांनी ग्रामपंचायत कार्यालयास टाळे ठोकले. राजगुरुनगर लगतच्या राक्षवाडी ग्रामपंचायतमध्ये बुधवारी घडलेल्या या घटनेची तालुक्यात खळबळ उडाली आहे. राक्षवाडी ग्रामपंचायतीची निवडणूक होणार आहे. कांदा खरेदी आणि योग्य भावाच्या मुद्द्यांवरून आज खेड कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अॅडव्होकेट विजयसिंह शिंदे पाटील यांच्या नेतृत्वाखाली पुणे जिल्हाधिकारी कार्यालयात वरिष्ठ अधिकाऱ्यांची भेट घेण्यात आली. यावेळी अतिरिक्त जिल्हाधिकारी सतीश राऊत आणि पुणे प्रभारी जिल्हाधिकारी गजानन पाटील यांना कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या व्यथा मांडणारे निवेदन देण्यात आले. या बैठकीला पुणे जिल्ह्यातील अनेक शेतकरी आणि सहकारी बांधव उपस्थित होते. नाशिकच्या धर्तीवर संपूर्ण महाराष्ट्रात 1580 रुपये कांदा हमीभाव मिळू लागला अशी मागणी सभापती विजयसिंह शिंदे पाटील यांनी पुणे जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे. चाकण मार्केटसह पुणे जिल्ह्यातील कांदा उत्पादक शेतकरी सध्या अत्यंत बिकट परिस्थितीत आहे. केंद्र सरकारने केवळ नाशिक जिल्ह्यासाठी 1580 रुपये हमीभाव जाहीर केल्यामुळे इतर जिल्ह्यातील शेतकऱ्यांवर मोठा अन्याय होत आहे. हाच शासकीय निर्णय पुणे जिल्हा आणि संपूर्ण राज्याला लागू करून नाफेड व NCCF च्या माध्यमातून शासकीय खरेदी केंद्र सुरू व्हावीत. या तातडीच्या प्रशासकीय तोडग्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन सविस्तर चर्चा करण्यात आल्याचे सभापती शिंदे यांनी सांगितले. चाकण येथे नाफेड कांदा खरेदी विक्री सुरू करण्याची खेड तालुका खरेदी विक्री संघाची मागणी. खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या चाकण बाजार आवारात खरेदी विक्री संघाच्या माध्यमातून नाफेड मार्फत कांदा खरेदी विक्री केंद्र सुरू करण्याची मागणी खेड तालुका खरेदी विक्री संघाच्या माध्यमातून पणन मंत्रालयाकडे करण्यात आली आहे. संघाचे अध्यक्ष नरेंद्र थिगळे यांच्या अध्यक्षतेखाली नुकत्याच झालेल्या संघाच्या मासिक बैठकीत हा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती व्यवस्थापक नानासाहेब टाकळकर यांनी दिली. आमदार बाबाजी काळे यांच्या नेतृत्वाखाली पणन महामंडळाकडे तातडीने कारवाई प्रस्ताव सादर करण्यात आला आहे. खरेदी विक्री संघाच्या माध्यमातून गेली अनेक वर्षे नाफेड मार्फत कांदा सोयाबीन खरेदी केली जात आहे. त्याला तालुक्यातील शेतकऱ्यांचा चांगला प्रतिसाद मिळाला. राज्यात लासलगाव नंतर राज्यात चाकण येथे कांदा खरेदी विक्री मोठ्या प्रमाणात होते. नाफेडच्या माध्यमातून तालुका खरेदी विक्री संघाचे कांदा खरेदी सुरू केल्यास शेतकऱ्यांना सध्याच्या बाजारभावापेक्षा जास्त दर मिळणार आहे. शिवाय हमीभाव आणि स्थानिक पातळीवर कांदा खरेदी होऊ लागला तर शेतकरी चिंतामुक्त होणार आहेत. हिटलरचा आदेशान तयार झाली लोकांची गाडी. आजच्या दिवशी झाला फोक्सवॅगनचा जन्म. जगातील आघाडीची आणि सर्वात मोठी कार उत्पादक कंपन्यांपैकी एक असलेल्या फोक्सवॅगन या जर्मन ऑटोमोबाईल कंपनीची स्थापना 28 मे 1937 रोजी झाली आहे. जर्मनीच्या सरकारने सर्वसामान्य नागरिकांना परवडणारी कार बनवण्यासाठी या कंपनीची सुरुवात केली होती, ज्यातून पुढे जगप्रसिद्ध बीटल कारचा जन्म झाला. साखरेवाडीमध्ये फोक्सवॅगन या कंपनीकडून मोठ्या प्रमाणावर कार निर्मिती होत असून या कंपनीचा इतिहास मोठा रंजक आहे. जर्मन भाषेत वोक्स म्हणजे लोक किंवा सर्वसामान्य जनता आणि वॅगन म्हणजे गाडी, कार. म्हणजेच वोक्सवॅगन या नावाचा थेट अर्थ लोकांची गाडी, पीपल्स कार असा होतो. 1936च्या दशकात जर्मन हुकुमशाह अडॉल्फ हिटलर याने प्रत्येक सामान्य जर्मन कुटुंबाला परवडेल अशी 2 प्रौढ आणि 3 लहान मुले बसू शकतील अशी आणि 60 मैल प्रति तास वेगाने धावणारी कार बनवण्याचे आदेश दिले होते. यातूनच या कंपनीची पायाभरणी झाली. फोक्सवॅगनची बीटल, जिचा कार एका भुंग्यासारखा होता, ही कार जगातील सर्वात यशस्वी आणि सर्वाधिक काळ उत्पादन झालेली कार ठरली. तिचे अधिकृत नाव फोक्सवॅगन टाइप 1 होते. वर्ष 1938 ते 2003 या काळात तब्बल 2,15,00,000पेक्षा जास्त बीटल कारची जगभरात विक्री झाली. कंपनीने जागतिक ऑटोमोटिव्ह क्षेत्रात आपले स्थानही मजबूत केलं. मात्र सध्याची जागतिक पातळीवरील प्रतिकूल स्थिती, वाढती महागाई, स्पर्धा आणि कमी होत चाललेल्या नफ्याच्या प्रमाणामुळे ही कंपनी कठीण परिस्थितीचा सामना करत आहे. वर्ष 2015 मध्ये फोक्सवॅगन कंपनी एका मोठ्या जागतिक वादात सापडली होती. त्यांनी त्यांच्या डिझेल कार्समध्ये एक अशी चिप किंवा सॉफ्टवेअर बसवलं होतं जे केवळ प्रदूषण चाचणी सुरू असताना प्रदूषण कमी दाखवायचं, पण प्रत्यक्षात रस्त्यावर धावताना त्या कार्स मर्यादेपेक्षा 40 पटीने जास्त प्रदूषण करत होत्या. या घोटाळ्यामुळे कंपनीला अब्जावधी डॉलरचा दंड भरावा लागला होता आणि त्यांच्या प्रतिमेला मोठा धक्का बसला होता. फोक्सवॅगनने 2007 मध्ये भारतात अधिकृत प्रवेश केला आणि चाकणमध्ये भव्य कारखाना सुरू केला.
भारतासाठी त्यांनी खास इंडिया 2.0 प्रोजेक्ट अंतर्गत गाड्या बनवल्या. सध्या भारतातील त्यांच्या तैगूर आणि व्हर्टस या गाड्यांना ग्राहकांची मोठी पसंती आहे. विशेष म्हणजे सुरक्षिततेच्या बाबतीत या गाड्यांना 5 स्टार रेटिंग मिळालंय. सध्या फोक्सवॅगन कंपनी पेट्रोल गाड्या सोडून इलेक्ट्रिक वाहनांच्या EVs निर्मितीवर जगभरात अब्जावधी डॉलर्सची गुंतवणूक करत आहे. चाकण MIDC मध्ये या कंपनीकडून मोठ्या प्रमाणावर कार निर्मिती होत आहे. खेड तालुक्याच्या पश्चिम भागात हायवा गाड्या रात्रंदिवस अवैध बेसुमार गौण खनिजाची वाहतूक करत आहेत. बेदकरारपणे सुरू असलेल्या हायवा गाड्यामुळे छोटे मोठे अपघात घडत असून दुचाकीस्वार जखमी झाल्याने स्थानिक ग्रामस्थ आक्रमक होऊ लागले आहेत. चासकमान धरणात हायवा पलटी झाल्याची घटना ताजी असतानाच वाशिवरे साबरोडी रस्त्यावर जयेंद्र लांडगे हा दुचाकीस्वार अपघातग्रस्त झाला. वेताळ येथील ग्रामस्थांनी आक्रमक भूमिका घेत हायवा गाड्या अडवून रोष व्यक्त केलाय. निशिगंधा टिळेकर यांना चार्टर्ड अकाउंटंट पदवी प्रदान. खेड तालुक्यातील भोसे येथील निशिगंधा शुभम टिळेकर यांना चार्टर्ड अकाउंटंट ही पदवी प्रदान करण्यात आली. एका दीक्षांत समारंभात द इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडियाच्या वतीने निशिगंधा यांना अकाउंट्स ऑफ इंडियाचे अध्यक्ष प्रसन्न कुमार व सचिव जयकुमार बात्रा यांच्या हस्ते ही पदवी प्रदान करण्यात आली. निशिगंधा यांचे 1ली ते 10वी पर्यंतचे शालेय शिक्षण चाकण येथील विद्यानिकेतन इंग्लिश मीडियम स्कूल येथे, तर 11वी व 12वीचे शिक्षण राजगुरुनगर येथील हुतात्मा राजगुरू महाविद्यालयात झाले. तर वाणिज्य शाखेची पदवी चाकण शिक्षण मंडळाच्या कला व वाणिज्य महाविद्यालयातून घेतली. तसेच MBA चे शिक्षण IBMR महाविद्यालयात झाले. त्यानंतर त्यांनी द इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट ऑफ इंडिया येथून चार्टर्ड अकाउंटंट ही पदवी मिळवली. निशिगंधा यांनी सांगितले की प्रयत्न, जिद्द, चिकाटी व प्रचंड आत्मविश्वासाच्या जोरावर मी हे यश मिळवले आहे. नियमित अभ्यास, वेळेचे नियोजन आणि धाडस केल्यास यश निश्चितच मिळते. आळंदीमध्ये पुरुषोत्तम अधिक ज्येष्ठ मास निमित्त विविध ठिकाणी सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. अधिक मास निमित्त पहाटेपासून माऊली मंदिरात भाविकांची संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज यांच्या संजीवन समाधी दर्शनासाठी गर्दी होत आहे. महाळुंगे आणि चाकण वाहतूक विभागाअंतर्गत येणाऱ्या आंबेठाण रस्त्यावरील हनुमान मंदिराच्या मागील बाजूस वासुली फाटा ते बिरदवडी फाटा दरम्यान मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. यामुळे येथे वारंवार वाहतूक कोंडी आणि अपघातांची शक्यता निर्माण झाली आहे. खेड तालुक्याचे लोकप्रतिनिधी यांच्या तक्रारींची दखल घेऊन या रस्त्याचे काँक्रिटीकरण आणि दुरुस्तीचे काम तातडीने हाती घेण्यात आले आहे. या कामासाठी गुरुवार दिनांक 28 मे 2026 रोजी रात्री 9 वाजल्यापासून ते शुक्रवार दिनांक 29 मे 2026 रोजी रात्री 12 वाजेपर्यंत या मार्गावरील वाहतूक तात्पुरत्या स्वरूपात बंद ठेवण्यात येणार असून वाहतूक पर्यायी मार्गाने वळवण्यात आली आहे. पिंपरी चिंचवड वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त संदीप आटोळे यांनी या संदर्भातील तात्पुरती अधिसूचना जारी केली आहे. या मार्गांवर सर्व वाहनांना बंदी आणि पर्यायी मार्ग पुढील प्रमाणे आहेत. वासुली फाटा ते बिरदवडी फाटा मार्ग बंद करण्यात आला असून आंबेठाण हनुमान मंदिराच्या मागील रस्त्यावर वासुली फाटा ते बिरदवडी फाटा दरम्यान येणाऱ्या व जाणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनांना या कालावधीत पूर्णपणे मनाई करण्यात आली आहे. पुणे नाशिक महामार्गावरील भाम फाटा व आंबेठाण चौक येथून बिरदवडी फाट्याकडे जाण्यास सर्व प्रकारच्या अवजड वाहनांना पूर्णपणे मनाई करण्यात आली आहे. ही सर्व अवजड वाहने पुणे नाशिक महामार्गावरून चाकण तळेगाव चौक मार्गे इच्छित स्थळी जातील. आंबेठाणमधील 100 मीटर लांबीच्या रस्ता दुरुस्तीच्या कामासाठी हा तात्पुरता बदल करण्यात आला आहे. वाहन चालकांनी या कालावधीत सहकार्य करावे आणि वाहतूक कोंडी टाळण्यासाठी पर्यायी मार्गांचा वापर करावा असे आवाहन वाहतूक पोलिसांकडून करण्यात आले आहे. नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज.